लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। सर्वच महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू। बीडच्या माजलगाव शहरात मुसळधार पाऊस, रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं। बीड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। धाराशिवमध्ये उन्हाळ्यातील पावसाचा 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला। मे महिन्यातच 142 मिलीमीटर पावसाची नोंद। धाराशिवमधील लोहारा तालुक्यात मुसळधार पाऊस, शेतीला तळ्याचं स्वरूप, अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान। जळगावच्या अमळनेर तालुक्यात गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान, कापणीला आलेल्या पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकरी हतबल। सांगलीच्या शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस, भात शेतीला तळ्याचं स्वरूप, भात पैरा करता येत नसल्यानं शेतकरी चिंतेत, सरकारने तोडगा काढावा, शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोलीत जोरदार पाऊस, ओढ्याला पूर परिस्थिती, ओढ्यावर पूल नसल्यानं नागरिकांची गैरसोय। साताऱ्याच्या माणखटाव तालुक्यात मुसळधार पाऊस, खटाव तालुक्यातील नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला। मे महिन्यात सांडव्यावरून वाहू लागलं पाणी। सततच्या पावसामुळे नाशिकच्या देशमानेत गोई नदीला पूर, लासलगाव, पाचोरे खुर्द आणि बुद्रुकमध्ये जोरदार पाऊस, पाणी टंचाईपासून दिलासा। सह्याद्री पर्वतरांगेतील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य बहरलं। विलोभनीय निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची आतापासूनच गर्दी। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। सावडाव धबधबा तळकोकणातील सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो। साताऱ्याच्या माण तालुक्यातील आंधळी धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो, परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार। बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा पहिल्याच पावसात प्रवाहित, बंदी आदेश लागू होण्यापूर्वी कोंडेश्वर परिसरात गर्दी। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले मठ परबवाडीतील डोंगर पायथ्याशी असलेल्या 40 घरांना धोका, परिसरातील अनेक रस्ते खचले, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सिंधुदुर्गच्या कणकवलीत घरावर झाडाची फांदी पडल्यानं घराचं नुकसान, घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं कुटुंबीय हतबल। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील एकुरकेत शेतातील विहीर खचली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कळंब तालुक्यात जोरदार पाऊस। लोहगाव वाघोली रस्ता दुसऱ्या दिवशी पाण्याखाली, कामावर जाणाऱ्यांची अडचण, तर रस्त्यावर वाहनं पडतात बंद। मनपाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रचंड रोष। संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात, एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये ऑगस्टपर्यंत राहणार। पहिल्याच पावसात खड्डे पडण्याची परंपरा मुंबई गोवा महामार्गावर यंदाही कायम, दरवर्षी जूनच्या मध्यावर पडणारे खड्डे यंदा 1 महिना आधीच कोकणवासियांच्या वाटेत। सततच्या मुसळधार पावसात नाशिकच्या येवल्यातील निळखेड्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, कांद्याचं पीक सडलं। साताऱ्याच्या माण तालुक्यातील मलवडीत पावसामुळे टोमॅटो पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान, शेतकरी आर्थिक अडचणीत। पेण तालुक्यातल्या हमरापूरला मुसळधार पावसाचा मोठा फटका, गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यानं गणेश मूर्तींचं नुकसान। पावसामुळे गडचिरोलीत धान पीक भिजलं, व्यापाऱ्यांनी धान पीक खरेदीस नकार दिला। गडचिरोलीच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात धान पिकाचं क्षेत्र। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका, पावसामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। रायगडच्या पेणमध्ये पावसाचा धुमाकूळ, बागायतदार, वीटभट्टी व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक यांना या पावसाचा मोठा फटका, शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलं। लासलगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, कांद्याच्या शेडचं मोठं नुकसान, रस्त्यावरील झाडं कोसळली, बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी साचलं। जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं करमाळा तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान, शेटफळ नागोबाचं गावात विजय लबडे यांची डाळिंबाची बाग जमीनदोस्त। वर्ध्यात पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे तीळ पिकाला फटका, शेतकरी हवालदिल, मशागतीच्याही कामाचा खोळंबा।
सोलापूरच्या बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं. वैरागसह 54 गावातील जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात पाणी. कोल्हापुरात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतात पाणी साचलं, शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे ज्वारी पिकांचं नुकसान, ज्वारीला दर मिळणार नसल्यानं शेतकरी चिंतेत. पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळा ते वीर मार्गावरील रस्त्याची दुरवस्था, ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण, खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा, धोकादायक ठिकाणं, घाट परिसर, पूल, रस्ते इत्यादी ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना. चंद्रपूर शहरातील इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामात संथगती, पावसाळा सुरू झाला असूनही काम पूर्ण न झाल्यानं सवाल उपस्थित. उजनी धरणात पाण्याच्या पातळीत वाढ, गेल्या 5 दिवसात धरणात 10 टीएमसी पाणी वाढलं, धरणात दौंडमधून 19,000 क्युसेक इतक्या पाण्याची आवक. सोलापूरच्या पंढरपुरात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा, अचानक आलेल्या पुराची कोणतीही पूर्वसूचना न दिल्यानं नदीतील 8 ते 10 होड्या वाहून गेल्या. नागपूर शहरात आंब्याचे भाव पडले, कोकणातून आणि आंध्र प्रदेशमधून कळमना मार्केटमध्ये आंबे दाखल झाले होते, मात्र पावसामुळे आंब्याचा हंगाम यंदा लवकरच संपणार. साताऱ्यातील ठोसेघर रस्त्यावरील बोर्णे घाटात दरड कोसळली, घाटातून सध्या एकेरी वाहतूक सुरू, दरड हटवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू. बुलढाण्यात शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू, 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उसंत, शेतात नांगरणी, वखरणी आणि काडी कचरा वेचणीसारखी कामं सुरू. बीडच्या आष्टीमधील शिवस्वरूप वन महाराज संजीवन समाधी मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली, 500 वर्षांनंतर मंदिर पाण्याखाली गेलं असल्याचं स्थानिकांचं म्हणणं. खरीप हंगामाच्या तोंडावर अमरावतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली, दररोज 12,000 ते 15,000 क्विंटल पोत्यांची आवक. 1 जूनपर्यंत सर्व खड्डे बुजवा, नाशिक स्मार्ट सिटी प्रशासनाचे ठेकेदारांना आदेश, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाची कठोर भूमिका. गडचिरोलीच्या कोरची कुरखेडा महामार्गावर तब्बल 12 तास वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा, छत्तीसगडहून बंगळुरूला जाणारा ट्रक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली. धुळे महापालिकेच्या वतीनं नाले सफाईला सुरुवात, TV9 मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर नाले सफाईला सुरुवात. भंडारा जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकरी मिळवली, प्रशासनाचं बोगस अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संशय, 2 वर्षापूर्वी तक्रार होऊनही कारवाई नाही. वाशिमच्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत तंबी देऊनही व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर असल्यानं शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी जागा नाही, बाजार समितीचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष. कल्याणच्या गांधारी पूल अपघात प्रकरणी आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे आक्रमक, अपघात स्थळाची आमदारांकडून पाहणी, 2 दिवसात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू, भगवानपूरच्या जंगलात एका महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर गुराख्याचा मृतदेह आढळला, गेल्या 5 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील रोकडीत गॅस स्फोटात वृद्ध महिलेचा मृत्यू, महिलेचं घरही उद्ध्वस्त. जळगावच्या यावल उपविभागीय कार्यालयात अधिकारी सतत गैरहजर, नागरिकांची गैरसोय, अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून भीम आर्मी संघटनेचं आंदोलन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचं चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, कर्मचाऱ्यांची भूमिका. जळगावच्या जामनेर पहूर मार्गावर तृतीयपंथीयांकडून टोल वसुली, वाहनधारक त्रस्त, पोलीस प्रशासन कारवाई करणार का, वाहनधारकांचा सवाल. यवतमाळच्या दिग्रसमध्ये शिवसेनेने विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना घेरलं, दर 10 मिनिटांनी विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक, शिवसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन रोष व्यक्त केला. लातूरच्या औसामध्ये हातसफाईने मोबाईल शोरूममध्ये चोरी, मोबाईल्स लॅपटॉप चोरट्यांनी लांबवले, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बीडच्या गेवराई अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल, फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू, 6 जणांना धडक दिलेल्या टेम्पोचं नुकसान. भंडारा जिल्ह्यात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी नोकरी मिळवली, प्रशासनच बोगस अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संशय, 2 वर्षापूर्वी तक्रार होऊनही कारवाई नाही.
साताऱ्याच्या कराडमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल बांधणीसाठी लाभार्थ्यांना मोफत वाळू दाखले वाटप. कराड महसूल प्रशासनाकडून कार्यक्रमाचं आयोजन. साताऱ्याच्या पाटणमधील ढेबेवाडीतील बँकेत 11:30 वाजूनही कर्मचारी गैरहजर. ग्राहकांची गर्दी असूनही कर्मचाऱ्यांचा लेट लतिफी कारभार. ग्राहकांनी जाब विचारल्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणे उत्तर. बीडच्या गेवराईमधील घटनास्थळाची अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडून पाहणी. काल रात्री 11 वाजता गडीपुलावरील अपघातात 6 जणांचा मृत्यू. धाराशिवमध्ये बोगस खतं आणि बियाणं विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग अलर्टवर. कृषी विभागाने संशयास्पद बियाणं आणि खतांचे 103 नमुने तपासणीसाठी घेतले. बियाणांची चढ्या भावानं विक्री केल्यास कारवाई होणार. जालना कृषी विभागाचा कृषी केंद्र चालकांना इशारा. बोगस खतं आणि औषध विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाचं लक्ष असणार. विमानासाठी जेट फ्युएल न मिळाल्यानं मुंबई अमरावती फेरी रद्द. अमरावती विमानतळावरील प्रकारानं प्रवासी संतप्त. पेट्रोल भरणारा टँकर मातीत रुतल्यानं विमानाची फेरी रद्द. तामिणी घाटात गॅस टँकर पलटी झाल्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या MSRDC प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. मुळशी तालुका स्वराज्य पक्षाची मागणी. तहसीलदारांना निवेदन. सोलापूरच्या बार्शीत मुसळधार पावसामुळे शेतीघरं आणि सरकारी दवाखान्यांचं मोठं नुकसान. पावसामुळे तडवळे गावातील सरकारी आरोग्य केंद्रातील भिंती खचल्या. साई भक्तांकडून साईचरणी 3.5 किलो केशर आंबे दान. 3 दिवस साई प्रसादालयात भाविकांसाठी आमरसाची मेजवानी. पुण्यातील शिरूरचे साई भक्त शेतकरी रवींद्र करगळ यांच्याकडून साईचरणी दान. नागपुरात नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय जप आणि हवन. भाजप आमदार संदीप जोशींकडून हवन.